नमस्कार भावांना बहिणींना. तर काय असतं बरं का बहिणींनो भावांनो, कुठलं टेन्शन घ्यायचं नसतंय. परमेश्वराच्या तरी मनात असलं चांगलं करायचं तर एक ना एक दिवस नक्कीच चांगलं मिळतं आणि कधी ना कधी चांगलं फळ मिळतंच. काय आपण कोणाचं वाटोळं नाही केलं ना तर आपलं कुठं पण वाटोळं होऊ शकत नाही. आपण दुसऱ्याने किती आपल्याविषयी मनात वाईट ठेवू द्या, पण आपण समृद्धीच्या विषयानं मनात कधी पण आपल्या चांगलंच ठेवायचं. काही कमी पडत नाही. आणि किती पण आपल्याला जळणारे असू द्या, पण आपण कोणावर जळायचं नाही. मला एवढं एक सांगायचं तुम्हाला माझा अनुभव. कारण कधी ना कधी परमेश्वर चांगलं केल्याशिवाय राहत नाही. कधी ना कधी चांगलं होतं. रोजचं आबाळ येतं पुढंच जातं, वारं येतं पुढंच जातं. त्याच्यामुळे संकट किती पण येतात, पण ते संकट जात असतात. पण त्याला ना त्या संकटाला पाठ द्यायची आणि पुढे चालायचं. नक्कीच एक ना एक दिवस भावांनो बहिणींनो चांगलं झाल्याशिवाय राहत नाही.